नमस्कार. वसंत व्याख्यानमालेतलं आजचं व्याख्यान कैलासवासी पूनमचंद सुराणा स्मृती व्याख्यान आहे. हे व्याख्यान देण्यासाठी आम्ही निमंत्रित केलं आहे डॉक्टर CA अजित जोशी यांना. लौकिक अर्थाने अजित जोशी सर हे अर्थशास्त्राशी संबंधित काम करत असतील तरी ते बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ते एक उत्तम वक्ते आहेत. त्यांचं समाजभान जागृत आहे आणि त्यामुळे स्त्रियांच्या साक्षरतेविषयी ते काम करतात. ते उत्तम लेखक आहेत आणि विशेषतः क्लिष्ट अशा आर्थिक विषय सोपे करून लिहिणं हा त्यांचा हातखंडा आहे. स्त्रियांच्या आर्थिक साक्षरतेवर आधारित जिचे हाती बटव्याची दोरी या नावाने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने जे पुरस्कृत केलं पुस्तक, त्याचं लेखन डॉक्टर अजित जोशी सरांनी केलेलं आहे. याशिवाय वेळोवेळी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ यासारख्या वर्तमानपत्रात मुख्यतः आर्थिक आणि काही वेळा राजकीय अशा विषयांवर उत्तम विश्लेषण करणारं लिखाण डॉक्टर जोशी सर करतात. मी मगाशी उल्लेख केला तसं स्त्री साक्षरतेविषयी त्यांचं काम मोठं आहे. लोकमत वृत्तपत्रामध्ये त्याविषयी स्तंभलेखन डॉक्टर जोशी सरांनी केलेलं आहे. त्यांचा मुख्य अभ्यास विषय हा अर्थव्यवस्था, अर्थकारण हा असल्यामुळे आणि स्वतः CA असल्यामुळे लेखापरीक्षण, अर्थव्यवस्था यासारख्या विषयांवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधून संशोधनात्मक निबंध म्हणजे रिसर्च पेपर्स डॉक्टर जोशी सरांच्या नावावर प्रकाशित झालेले आहेत. आणि अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या Zee24 तास असेल, TV9 मराठी असेल, IBN असेल, ABP माझा, साम आणि अगदी BBC मराठी इथपर्यंतच्या सगळ्या वृत्तवाहिन्यांवरनं आर्थिक विषयांवर एकतर वक्ते म्हणून किंवा चर्चांमध्ये सहभागी तज्ज्ञ म्हणून आपण डॉक्टर अजित जोशी सरांना पाहत असतो. सर्व प्रकारच्या आर्थिक कायद्यांविषयी सल्ला देणं आणि स्टार्टअपनं मार्गदर्शन करणं या तऱ्हेची प्रॅक्टिस म्हणजे व्यवसाय या नात्याने डॉक्टर जोशी सर करतात. आणि याशिवाय शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड असल्यामुळे वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ एक टप्पाहून अधिक काळ म्हणजे 12 वर्षांहून अधिक काळ वेगवेगळे विषय शिकवण्याचा अनुभव डॉक्टर जोशी सरांना आहे. पुण्यासह औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, नाशिक अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या मंचांवर डॉक्टर जोशी सरांची व्याख्यानं झालेली आहेत. डॉक्टर जोशी सर हे मूळचे वक्ते आहेत, महाविद्यालयीन जीवनापासून सुप्रसिद्ध वक्ते आहेत आणि त्यामुळे आपलं अर्थशास्त्रविषयक काम सोडून, स्त्री साक्षरतेविषयक काम सोडून इतरही क्षेत्रात ते कार्यरत आहेत. भाषणकला आणि संवाद कौशल्य या विषयावर त्यांनी 15 वर्षांहून अधिक काळ वेगवेगळ्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. शेवटचे 2च उल्लेख मी करीन, त्याशिवाय त्यांची ओळख पूर्ण होणार नाही. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र म्हणजे फक्त पैसा आणि अधिक पैसा, परंतु काही उद्योग असे आहेत की ज्याच्यामध्ये अधिक पैशाची निर्मिती लौकिक अर्थाने होत नसेल. अशा क्षेत्रांसाठी म्हणजे धातू, रंग, हवाई व्यवसाय अशा क्षेत्रांसाठी फायनान्स फॉर नॉन फायनान्स अशा एका वेगळ्या संकल्पनेवर कार्यशाळा डॉक्टर जोशी सर घेतात. याशिवाय मुंबई विद्यापीठातला एक संशोधन प्रकल्प त्यांनी सादर केलेला आहे, मान्यतेच्या अधीन आहे तो. शेवटचे 2 मुद्दे म्हणजे दोन्ही महत्त्वाचे आहेत ते सांगून मी परिचय संपवीन. महाराष्ट्रातल्या विक्री कर विभागासोबत महाराष्ट्र राज्यातला पहिला GST कोर्स जो सुरू झाला त्याचे समन्वयक म्हणजे कोऑर्डिनेटर म्हणून डॉक्टर अजित जोशी सरांची निवड झालेली आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे अगदी अलीकडे आलेल्या शैक्षणिक धोरणाविषयी महाराष्ट्र राज्य सरकारने जो टास्क फोर्स म्हणजे कृती समिती निर्माण केलेली आहे त्या टास्क फोर्समध्ये सभासद म्हणून डॉक्टर अजित जोशी सरांची निवड झालेली आहे. मी डॉक्टर अजित जोशी सरांचं व्याख्यान आता सुरू होईल असं घोषित करतो. वसंत व्याख्यानमालेतलं कैलासवासी पूनमचंद सुराणा स्मृती व्याख्यान भारतीय अर्थव्यवस्था अवघड वळणावर या विषयावर आता होईल. माननीय डॉक्टर अजित जोशी. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधायची जी संधी मला मिळाली याबद्दल मी वक्तृत्वोत्तेजक सभा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो. मला कल्पना आहे की ह्या व्याख्यानमालेचं पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक जीवनात एक महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे ह्या प्रवासात मी तुमच्या सर्वांसोबत येऊ शकलो याबद्दल मला विशेष आनंद होतो आहे. मला जास्त आवडलं असतं जर का मी प्रत्यक्ष पुण्यात येऊन तुमच्या सर्वांसमोर उभं राहून बोलू शकलो असतो, तुमची मतं जाणून घेऊ शकलो असतो, प्रश्नोत्तर करू शकलो
दुर्दैवाने कोरोनाच्या काळात, कोविडच्या काळात आपल्याला हे सगळं शक्य नाही. आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचा फायदा घेत एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं मी आपल्या सर्वांशी संवाद साधतो आहे. तुमच्या मोबाईलच्या, टीव्हीच्या, कम्प्युटरच्या स्क्रीनवरती मी आपल्या सर्वांना समोर जातो आहे. आशा आहे की कदाचित कधीतरी आयोजक नव्याने ज्या वेळेला हे सगळी साथीचं मळप दूर होईल आणि पुन्हा एकदा व्याख्यानमाला चालू होईल, त्यावेळेला मला पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना भेटायची संधी मिळेल. परंतु आज तरी आपण ह्या झूमच्या माध्यमातून, रेकॉर्डेड भाषणाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. आणि म्हणून मी थोडा असा विचार केला की जर तंत्रज्ञान आपल्याला काही जशी सोल्युशन देत आहे किंवा आपण प्रत्यक्ष भेटू न शकण्याचे काही जसे दुष्परिणाम आहेत, तसा कदाचित काही फायदाही असू शकतो. आणि त्यामुळे मी आजच्या या सादरीकरणामध्ये थोडस प्रेझेंटेशन पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, खास करून आकडेवारी किंवा मुद्दे लक्षात यावे या दृष्टीने, जेणेकरून आपल्याला तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग करून घेता येईल. आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारतीय व्यवस्था, अर्थव्यवस्था अवघड वळणावर, हा माझ्या भाषणाचा आजचा विषय आहे. परंतु या संपूर्ण भाषणाला सुरू करण्याआधी मला एक या गोष्टीची तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की ही जी अवघड वळणावरची अर्थव्यवस्था आहे ही कोरोनामुळे गेलेली आहे. आज 2021च्या एप्रिलमध्ये आपण या परिस्थितीत पोहोचलेले आहोत आणि त्यामुळे त्या अनुषंगाने मांडणी व्हायला हवी असं मला अजिबात वाटत नाही. माझं असं प्रामाणिक मत आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही अवघड वळणावरती कोरोना किंवा कोविड येण्याआधीच, म्हणजेच फायनान्शियल इयर, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये शेवटच्या तिमाहीपर्यंत आपण अवघड वळणावर ऑलरेडी पोहोचलेले. तिथून पुढे कोरोना आणि कोविडच्या मुळे आपल्याला अजून जास्त नुकसान सोसावं लागलं, अर्थव्यवस्थेला मोठे झटके बसले, उद्योगधंदे बंद राहिले, बेरोजगारी वाढली, स्थलांतरित मजुरांचे तांडेच्या तांडे लाखांच्या संख्येने शहरांकडनं गावांकडे, मग पुन्हा गावांकडनं काही प्रमाणात शहरांकडे आले. आता जे नवे लॉकडाऊन येतात त्यामुळे परत एकदा तो प्रवास उलटा होण्याची भीती आहे. हे सगळा हा पुढचा इतिहास आहे, परंतु किंवा हे पुढचं वर्तमान आहे आणि ते अजून घडतं आहे. कोरोना काळाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम जो आहे तो अजूनही आपल्याला नीट उमगलेला नाही आहे. कारण आपल्याला दरवेळेला असं वाटत, आपल्याला एकदा असं वाटलं की चला आता ही साथ संपली. मला वाटतं जर आयोजकांनी मला एक 1.25 महिन्यापूर्वी वगैरे संपर्क साधला असता तर कदाचित शक्यता अशी आहे की आपण प्रत्यक्षात भेटण्याचीच आपण तयारी केली असती. कारण आपल्याला वाटत होतं की साथ संपली आहे, परंतु किंवा संपत आहे, ओसरून जात आहे. परंतु आपण पाहिलं की गेल्या महिन्याभरात ती पुन्हा नव्या जोरात उसळून आलेली आहे आणि त्याने अजून काही बिकट समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे अजूनही कोरोनाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर किती खोलवर झालेला आहे, किती धोकादायक पद्धतीने झालेला आहे, हे आपल्याला पूर्णतः कळायचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हे आज अजून घडतं आहे. परंतु माझी आजची जी मांडणी आहे ती ही आहे की मुळात 2019-20 साल संपता संपता आपण एका अवघड वळणावर जाऊन पोहोचलेले होतो. कोरोनामुळे त्या अवघड वळणावरचा प्रवास आणखीन अवघड बनला. म्हणजे घाटात गाडी चढवताना जशी ती थोडी मागे मागे यायला सुरुवात होते जर का चालकाचं नियंत्रण नसेल तर तसं काहीशी परिस्थिती कोरोनाने आणलेली आहे. पण आपण मुळात अवघड वळणावर होतोच, हे आपण समजून घ्यायची गरज आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपण गेल्या 6-7 वर्षांच्या अखेरीला नक्की कुठे येऊन पोहोचलेले होतो, 2020च्या मार्च मध्ये आपण कुठे येऊन पोहोचलेले होतो, याच्याकडे आपण काळजीपूर्वक पाहण्याची गरज. आणि ह्याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या अर्थव्यवस्थेचं जे प्रसरण होत जातं, वाढ होत जाते, आणि ती वाढ कशी होते, ते प्रसरण कसं होतं, त्याची काय स्टोरी आहे, याच्याबद्दल मी स्वतंत्रपणे तुमच्याशी बोलणारच आहे इथून पुढच्या काळात. त्यामुळे आता त्या प्रसरणावर मी जास्त भर देत नाही, पण त्याला अटकाव बसायची सुरुवात ही 2012-13 पासून झाली होती असं आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे 2019-20 ला आपण पोहोचेपर्यंत कुठे आलेले होतो, तर काही इंडिकेटर्स, काही निर्देशक मी आपल्याला दाखवू इच्छितो. उदाहरणार्थ, बँक कर्जाचं वितरण हे 58 वर्षात सर्वात कमी आकड्यावर आपण जाऊन पोहोचलेलो होतो. कर्जाचं महत्व काय आहे की कर्जातून उत्पादकता निर्माण होते, उत्पादन म्हणजे व्यावसायिक जे आहेत ते अधिकाधिक उत्पादन करतात आणि त्यातून अर्थव्यवस्था वाढत असते. परंतु मुळात जर कर्ज घेण्याचंच प्रमाण कमी झालेलं असेल, 58 वर्षातलं सर्वात कमी प्रमाण हे आपलं नमूद झालेलं होतं. 2020च्या शेवटच्या तिमाहीमध्ये आपला उत्पादन क्षमतेचा उपयोग म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी युटिलायझेशन ज्याला आपण म्हणू शकतो, ते 68.2% होतं. म्हणजे माझ्याकडे जर 10,000 युनिट्स प्रोड्यूस करण्याची माझी क्षमता असेल तर मी फक्त 6,820च युनिट्स प्रोड्यूस करत होतो, तेवढ्याच युनिटचं उत्पादन करत होतो. कारण उरलेल्या वस्तू उत्पादित करून विकल्या जाण्याची मला शाश्वती नव्हती आणि त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी युटिलायझेशन
जे सातत्याने 70-75% वर एका क्षणी तर ते 80%च्याही वर 2011च्या सुमाराला होतं, परंतु आता ते 68.2% एवढं कमी झालेलं होतं असं आपल्या लक्षात येईल. आयआयपी एकूण औद्योगिक उत्पादन ज्याला आपण म्हणतो इंडस्ट्रियल प्रोडक्शन, त्याच्यामध्ये म्हणजे लक्षात घ्या की 2016-17लाही ती वाढ जी होती ती 4.6% होती, ती 19-20ला उणे 8.8% झालेली होती. म्हणजे वाढ होत नव्हती तर घट होत. त्यातही कॅपिटल गुड्स म्हणजे काय, तर ज्या वस्तू या नंतरच्या काळामध्ये आणखीन उत्पादन करण्यासाठी वापरल्या जातात अशा ज्या वस्तू असू शकतात, ज्याच्यात मशिनरी असू शकते, क्षमता विकास असू शकतो, त्याच्यातली वाढ -13.9% होती. म्हणजेच एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की कॅपिटल गुड्स मध्ये आपण 14%ची घट अनुभवत होतो. हा आकडा याकरता महत्वाचा आहे की त्याचा दूरगामी भविष्यामध्ये परिणाम होणार आहे. सेवा क्षेत्र, कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती सेवा क्षेत्राच्या जोरावर चालत असते आणि सेवा क्षेत्राचं महत्व अभूतपूर्व असं असतं किंबहुना जसजसं आपण विकसित देशांच्या दिशेला जायला लागतो, गरीब अर्थव्यवस्था ते विकसनशील अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था ते विकसित अर्थव्यवस्था, हा प्रवास जो आपण करत असतो त्यात सेवा क्षेत्राचं महत्व वाढत जातं. सेवा क्षेत्राचं जे प्रपोर्शन आहे एकूण उत्पादनाचं ते वाढत जातं. मार्च 16च्या आसपास आपण 10%वर होतो, ते डिसेंबर 19ला म्हणजे शेवटून दुसऱ्या क्वार्टरमध्ये, शेवटून दुसऱ्या तिमाहीमध्ये 19-20च्या आपण 0.2% एवढ्या नगण्य पातळीला सेवा क्षेत्रातली वाढ आलेली. शेतमालाच्या किमतींची आकडेवारी ही खूपच विस्तृत आहे, त्यामुळे मी त्याचं काही एक असं मांडणी आकड्यात द्यायचा प्रयत्न करत नाही, परंतु आपल्या सर्वांना हे माहिती आहे की शेतमालाच्या किमतीच्या मध्ये जी होणारी वाढ आहे ती वाढ ही गेल्या 2-3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर खुंटलेली होती. आपल्या देशामध्ये शेतमालाच्या किमतींची नक्की आकडेवारी गोळा करणं कठीण होतं, परंतु किमान आधारभूत किंमत, बाजारपेठांमधली किंमत, ह्या सगळ्या आकडेवारीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की खास करून 2015-16 नंतर शेतमालाच्या किमतींमधली वाढ ही कमी कमी होत गेलेली आहे, त्याचं प्रपोर्शन कमी कमी होत गेलेलं आहे. रोजगार जो अत्यंत महत्वाचा आहे अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी, फेब्रुवारी 2020 मध्ये आपण 8%हून अधिक, आणि हे सगळे सरकारी आकडे आहेत, आपण लक्षात घेऊ की सरकारी आकड्यांमध्ये नेहमीच एक प्रकारचा ज्याला आपण म्हणू शकतो की सरकार शक्य होईल तेवढं चित्र चांगलंच दाखवायचा प्रयत्न करतं, ते दाखवल्यानंतर ही परिस्थिती आहे. म्हणजे आपल्याकडे जो एक अत्यंत विस्तृत असा अनऑर्गनाइज्ड सेक्टर आपण ज्याला म्हणतो की ज्याच्या आकडेवारी ठेवलीच जात नाही, त्या क्षेत्रामध्ये काय घडतंय ते तर आणखीन एक वेगळा मुद्दा आहे ज्याच्याकडे आपण येणार आहोत. परंतु अन्यथा सुद्धा आपण पाहिलं तर 8%हून जास्त बेरोजगारी हा एक अत्यंत विक्रमी पातळीवरची बेरोजगारी ही आपल्या देशामध्ये फायनान्शियल इयर 19-20 मध्ये आपल्याला अनुभवायला मिळालेली होती. त्यातही नुसता रोजगार पुरेसा नाही, तर आपण म्हणजे हे आपण त्या आकड्यात जरी नाही पाहिलं, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये जरी पाहिलं, तरी एक सोपा प्रश्न असा आपण विचारू की कुठल्याही नव्याने दाखल होणाऱ्या एम्प्लॉईला, कुठल्याही नव्याने दाखल होणाऱ्या नोकरदाराला, ज्याला आपण फ्रेशर म्हणतो, त्याला कुठलंही वेगवेगळं शिक्षण, मग ते एमबीए असेल, सीए असेल, इंजिनियर असेल, इतर कुठलं असेल, या सर्व शिक्षणाच्या नंतर मिळणारे जे पॅकेज आहे, फ्रेशर्स पॅकेज, नव्याने आलेल्या नोकरदाराला मिळणारं पॅकेज जे आहे, आपण आजूबाजूला जरी पाहिलं, ज्याला आपण अनेक्डोटल म्हणतो, म्हणजे आपल्या प्रत्यक्ष अनुभवात येणारा डेटा म्हणतो, आपण आजूबाजूला विचारून पाहिलं तर असं आपल्या लक्षात येईल की या वेगवेगळ्या अर्हता किंवा क्वालिफिकेशन मिळालेल्या लोकांना मिळणाऱ्या पॅकेज मध्ये काही मोठा फरक पडलेला नाही जवळजवळ गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये. मग ते एमबीएचं असेल, सीएचं असेल, इंजिनियरचं असेल किंवा इतर जे वेगवेगळे शिक्षण आहे की ज्याच्यानंतर नोकऱ्या मिळत असतात, या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या फ्रेशरला मिळणाऱ्या पॅकेजमध्ये फारसा फरक पडला गेल्या 6 ते 7 वर्षात असं आपल्याला दिसत नाही. म्हणजे एका बाजूला रोजगार कमी मिळतोय, दुसऱ्या बाजूला तो मिळतोय तोही पूर्वीच्याच उत्पन्नाच्या पातळीला मिळतोय, जेव्हा की आपण ज्याला इन्फ्लेशन म्हणतो, भाववाढ म्हणतो, ती मात्र सातत्याने होतेच आहे असं आपल्या लक्षात येईल. कॅपिटल फॉर्मेशन मधली जी वाढ आहे, कॅपिटल फॉर्मेशन म्हणजेच काय, तर भविष्यामध्ये वेगवेगळे उद्योग करण्यासाठी म्हणून जे भांडवल आहे, ते भांडवलातली जी वाढ आहे 2009 ते 11च्या काळामध्ये ती 14.5% होती, 18 ते 20च्या काळामध्ये ती 3.5%वर येऊन थांबलेली आहे. पुन्हा एकदा हे सरकारी आकडे आहेत आणि तरी सुद्धा त्यात आपल्याला असं दिसतंय की ड्रॅस्टिक फॉल, मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे, हे आपल्या लक्षात येईल. आयात निर्यात ही कुठल्याही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. निर्यातीमध्ये 2011 ते 14च्या काळामध्ये जी 10%ची वाढ पाहिली गेली होती, 18 ते 20 मध्ये ती 4.4%वर आलेली आहे.
म्हणजेच आपण त्या सर्व वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की एकूण अर्थव्यवस्थेमध्ये या गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्याला मंदी म्हणतात, ज्याला स्लगिशनेस म्हणतात, ज्याला स्टॅग्नेशन म्हणतात, हे मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे आणि ते एका दुसऱ्या क्षेत्रामध्ये नाही. ते उद्योग क्षेत्रामध्ये आहे, ते उत्पादन क्षेत्रामध्ये आहे, ते सेवा क्षेत्रामध्ये आहे, ते रोजगारामध्ये आहे, ते कर्जाच्या वितरणामध्ये आहे, ते भविष्यात निर्माण होणाऱ्या कॅपिटल फॉर्मेशन मध्ये आहे, वेगवेगळ्या ते निर्यातीमध्ये आहे. वेगवेगळ्या इंडिकेटरचा जर आपण अभ्यास केला तर या प्रत्येक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्था ही 2019-20 मध्येच स्टॅग्नेट झालेली आहे, स्लगिश झालेली आहे, त्याच्या वाढीला आळा बसलेला आहे, खीळ बसलेली आहे, हे आपल्या लक्षात येईल या सगळ्या वेगवेगळ्या आकडेवारीवरनं. याच्यात मुद्दामून न घेतलेले 2 आकडे आहेत जे खरं सांगायचं तर एक आहे त्याच्यातलं फिस्कल डेफिसिट, म्हणजेच आपल्या सरकारची अंदाजपत्रकातली तूट. त्या अंदाजपत्रकातल्या तुटीवरती या सरकारने अत्यंत मेहनतीने मोठं नियंत्रण 14 सालापासून मिळवलेलं होतं, पण 18-19 मध्ये ते नियंत्रणही ढिलं व्हायला लागलं असं आपल्याला दिसतं आहे. कदाचित 19-20 मध्ये ते नियंत्रण ढिलं व्हायला लागलं असं आपल्याला दिसतं आहे. 20-21 मध्ये आपल्याला जास्त स्पष्ट कळलं असतं, पण कोविडमुळे जे आकडे आलेले आहेत 20-21चे ते काही आता आपल्याला ग्राह्य धरता येणार नाही. परंतु 19-20 मध्येच सरकारी तुटीचा जो आकडा आहे तो 3.5% थोडा वर जायला लागलेला होता असं लक्षात येतं. आणि भाववाढ किंवा इन्फ्लेशन जे आहे, जे मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात ठेवलेलं होतं सरकारने, तेही 19-20च्या शेवटच्या तिमाहीपर्यंत थोडंसं का होईना पण हाताबाहेर गेलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. थोडक्यात अर्थव्यवस्था ज्या ज्या गोष्टींमुळे चालते, अर्थव्यवस्थेचे इंजिन ज्या ज्या गोष्टींमुळे पळतं, ते वेगवेगळे सुटे भाग जर आपण पाहिले तर त्या प्रत्येक सुट्या भागावर काही ना काही गंध चढलेला आहे, तो मंदावलेला आहे, त्याचं काम पुरेशा कार्यक्षमतेने होत नाही असं आपल्या लक्षात येईल. या सगळ्यामध्ये एक छोटासा जो अपवाद असेल आणि महत्वाचा अपवाद आहे तर तो आहे स्टार्टअपची लाट. साधारण 2012-13 पासून आपल्या देशामध्ये स्टार्टअप ही एक कल्पना लोकांचं मन जिंकून घ्यायला लागली. एका अर्थाने म्हटलं तर ते फॅड बनायला लागलं. आजही मध्यमवर्गीय घरांमध्ये जर तुम्ही विचारलं तर कदाचित 10 पैकी 3 किंवा 4 घरांमध्ये असं अनुभवायला मिळेल की तरुण तरुणींना स्टार्टअप करण्यामध्ये म्हणजे नवा उद्योग सुरू करण्यामध्ये स्वारस्य आहे. 2012-13 नंतर असे अनेक नवे उद्योग सुरू झाले, त्याच्यामध्ये अब्जावधी डॉलर्स रुपयांची गुंतवणूक झाली आणि त्याचा काही प्रमाणात या सगळ्या बाकीच्या नकारात्मकतेमध्ये तो एक आशेचा किरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण त्यालाही आपल्याला थोडस विचारपूर्वकच लक्षात घ्यावं लागेल. याचं कारण असं की गेल्या 2-3 वर्षात पुन्हा एकदा 2019-20च्या आधीच्या 2-3 वर्षांमध्ये हे स्टार्टअपला सुद्धा, या नव उद्योगांना सुद्धा किती प्रमाणात मदत मिळत होती, किती प्रमाणात भांडवल पुरवठा होत होता, किती प्रमाणात ती यशस्वी होत होती, या सगळ्याबद्दल काही प्रश्नचिन्ह आहे जे पुन्हा एकदा कोरोनाच्या काळामुळे तो सगळा ती सगळी जी डेटा आहे तो थोडासा विस्कळीत झालेला आहे आणि येत्या पुढच्या 2-3 वर्षात त्याबद्दलचं स्पष्ट चित्र आपल्या समोर येईल असं म्हणता येईल. परंतु एकूण नकारात्मक अर्थव्यवस्थेमध्ये नवउद्योग ही त्यातल्या त्यात आशेचा किरण आहे, यात काही शंका नाही. ही सगळी आकडेवारी मी मांडत असताना मग प्रश्न असा येतो की आपण इथे पोहोचलो कसं. लक्षात घ्या, आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या वळणावर, तेव्हा वळण ही गोष्ट काही अचानक घडणारी नाही, ती एकाएकी आपण तिथे जाऊन पोहोचत नाही. एक रस्ता असतो, एक प्रवास असतो. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था अवघड वळणावर आहे का, तर निश्चितपणे 19-20चे आकडे आपल्याला दाखवत आहेत आणि त्या सुमाराला असंख्य वृत्तपत्रांमधले लेख असतील, वेगवेगळे रिसर्च जर्नल्स मधून येणारे लेख असतील, सरकारी माहिती असेल, डेटा असेल, या सगळ्यामधनं हे स्पष्ट दिसतच होतं की 19-20ला आपण एका अवघड वळणावर पोहोचलो. हे आपण तिथपर्यंत गेलो कसं, हे जर आपण समजून घेतलं तर कदाचित आपल्याला तिथून बाहेर कसं पडता येईल किंवा आपल्याला काय पुढे संभाव्यता आहे आणि कशा प्रकारे गोष्टी घडत आहेत हे आपल्याला जास्त व्यवस्थित पाहता येईल. तर आपण पुढच्या टप्प्यामध्ये हे पाहू की मुळात आपण 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 19-20 पर्यंत ह्या अवघड वळणापर्यंतचा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा कशा प्रकारे झाला. इथे आपल्याला कदाचित असा प्रश्न पडू शकेल की का बरं आपण एवढं स्वातंत्र्य वगैरे एवढ्या जुन्या काळापर्यंत का मागे जावं. या अर्थव्यवस्थेचा आपण 2021 साली बोलतो आहोत, तर 47 सालापासूनचा काही संदर्भ आहे का. नक्की संदर्भ आहे. किंबहुना मी तुम्हाला एक काहीशी मजेशीर म्हणता येणार नाही कारण एक प्रकारची ती ब्लॅक कॉमेडी आहे, परंतु एक इंटरेस्टिंग म्हणता येईल अशी गोष्ट दाखवतो. आपल्याला लक्षात येईल, म्हणजे आपण जरी 47 पासून सुरू करणार असू तरी आपल्याला हा एक भारताचा नकाशा पाहिला तर असं लक्षात येईल. हा नकाशा कुठला आहे तर ब्रिटिश
भारतामध्ये कशा कशा प्रकारे स्वतंत्र साम्राज्य विस्तार करत गेले त्याचा हा नकाशा आहे. काळजी करू नका, मी तेवढ्या सगळ्या काळावर बोलणार आहे अशातला भाग नाही. परंतु लक्षात घेण्याचा मुद्दा असा की ब्रिटिश ज्या ज्या ठिकाणी सर्वात आधी गेले, म्हणजे बंगाल, बिहार, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, हे जे प्रदेश आहेत जिथे ब्रिटिश सर्वात आधी गेले, आजही तुमच्या असं लक्षात येईल की 2021 मध्ये हे भारताच्या अर्थव्यवस्थेतले सर्वात मागास किंवा सर्वात गरीब म्हणून ओळखले जाणारे प्रांत. ब्रिटिश जिथे जिथे सर्वात उशिरा गेले ना, 1818ला महाराष्ट्र असेल किंवा गुजरात असेल किंवा 1850च्या सुमाराला पंजाब असेल किंवा इतर वेगवेगळे भाग असेल जिथे ब्रिटिश 1820च्या नंतर गेलेले आहेत, आजही 2021 साली ती महाराष्ट्रातली सर्वात प्रगत राज्य आहे, ते सर्वात प्रगत भाग आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की अर्थव्यवस्थेचा जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा अचानक 20 वर 21 वर किंवा अचानक 19-20 वर जाऊन चालत नाही, त्याचे कुठे ना कुठे भूतकाळाशी संदर्भ असतात. आणि आपले जे भूतकाळाशी संदर्भ बघायचे असतील तर ते ब्रिटिश राज्यव्यवस्थेशी, ब्रिटिश राज्यव्यवस्थेने व्यापार उद्यमावरती, कारागिरांवरती आधारित असलेल्या एका अतिशय संपन्न देशाला पूर्ण नागवो करून ती अर्थव्यवस्था नष्ट करून एक अत्यंत गरीब असा भूभाग आपल्याकडे त्यांनी तयार केला आणि तो शेतीवर आधारित, प्राथमिक उद्योगांवर आधारित असा भूभाग त्यांनी आपल्याकडे निर्माण केला. हाही एक अतिशय लक्षात घेण्यासारखा आणि वाचनीय असा इतिहास आहे. दत्ता, रमेशचंद्र दत्तांनी हा इतिहास 1902 साली आपल्या पुस्तकात मांडला होता. ज्यांना इच्छा असेल ते वाचू शकतात, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया मध्ये. त्यानंतरच्या अगदी नजीकच्या भूतकाळामध्ये सांगायचं असेल तर डॉक्टर शशी थरूरनी एरा ऑफ डार्कनेस किंवा विल्यम डॅलरिम्पलनी अनार्की यासारख्या पुस्तकांमधला हा इतिहास मांडलेला आहे. परंतु मी म्हटलं तसं त्या इतिहासामध्ये आपण जास्त काळ जाणार नाही. त्या इतिहासाच्या अखेरीला जेव्हा 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला, त्यावेळेला आपली परिस्थिती काय होती तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण एक अत्यंत गरीब देश होतो. आपल्या या देशामध्ये अर्थव्यवस्था अत्यंत रसातळाला गेलेली होती. प्रचंड मोठ्या प्रमाणावर गरीब वर्ग होता, अगदी छोट्या प्रमाणात मध्यम वर्ग होता आणि त्याहूनही छोटा आणि कदाचित 4 आकड्यात किंवा फार तर फार 5 आकड्यात बसेल एवढा श्रीमंत वर्ग होता 30-35 कोटीच्या लोकसंख्येमध्ये. त्यामुळे अतिशय वाईट अशा परिस्थितीत आपल्या देशाचा आर्थिक प्रवास सुरू झालेला आहे असं आपल्या लक्षात येईल. आता हा आर्थिक प्रवास मांडत असताना मला या ठिकाणी एक भूमिका स्पष्ट करायला हवी. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की या देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीमधला खाजगी क्षेत्राचा वाटा हा, अर्थात खाजगी क्षेत्राने खूप कामं केलेली आहेत आणि उद्योगधंदे वाढवलेले आहेत वगैरे वगैरे, शंका नाही. परंतु एकूण अर्थव्यवस्थेकडे पाहिलं तर सरकारचा वाटा नेहमी सिंहाचा राहिलेला आहे असं लक्षात येईल. किंबहुना आपल्या देशातलं खाजगी क्षेत्र हेही मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या वाढीसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी सरकारवर अवलंबून आहे असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे आजही तुम्ही निफ्टी 50 जर पाहिलं, निफ्टी मधल्या जर 50 कंपनी तुम्ही काढल्यात तर त्याच्यातल्या किमान 80% कंपन्या या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मोठा हिस्सा, लक्षात घ्या कुठल्याही अर्थव्यवस्थेमधले उद्योग हे सरकारवर काही प्रमाणात अवलंबून असतात, परंतु सुमारे 40% कंपन्या आपल्याला अशा दिसतील की ज्या मोठ्या प्रमाणावर सरकारवर अवलंबून. उदाहरणार्थ त्यात काही बँका आहेत. आता बँका ह्या आरबीआयच्या आणि एकूण व्याज दर, आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी, सरकारचं धोरण याच्याशी जवळून निगडीत असतात. किंवा अनेक अशा कंपन्या आहेत ज्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये काम करणाऱ्या आहेत, त्याही पुन्हा एकदा नैसर्गिक स्त्रोतावर मालकी सरकारची असते. एकच छोटं उदाहरण किंवा मोठं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना माहित असलेलं भारतातला एक सर्वात मोठा कॉर्पोरेट जो असेल, एक मोठा कॉर्पोरेट आहे, सर्वात मोठा कॉर्पोरेट नाही, आजही भारतातला सर्वात मोठा कॉर्पोरेट हा LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, जी सरकारी यंत्रणा आहे ते आहे. परंतु एक मोठा कॉर्पोरेट उद्योग म्हणजे रिलायन्स आहे. आणि रिलायन्सचे 2 मुख्य उद्योग काय आहेत, एक पेट्रोलियम आहे आणि दुसरा टेलिकम्युनिकेशन आहे. हे दोनही उद्योग हे मूलतः, या दोन्ही उद्योगामध्ये रिलायन्सने काही एक वेगळं तंत्रज्ञान वापरलेलं आहे किंवा काही वेगळं प्रॉडक्ट आणलेलं आहे किंवा काही मोठं इनोव्हेशन केलेलं आहे असं नाही. हे दोनही उद्योग हे मोठं भांडवल आणि सरकारी धोरणाशी असलेलं तादात्म्य किंवा कॉन्व्हर्जन्स याच्या बेसिसवरती हे उद्योग मोठे होऊ शकतात असं आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे भारतातला एक मोठा कॉर्पोरेटही आजही आपल्या प्रगतीसाठी, वाढीसाठी सरकारी धोरणाशी जवळून निगडीत, ते सर्व प्रकारच्या सरकारशी, मी याच्यामध्ये कुठल्याही भेदभाव करत नाही, कुठल्याही पक्षाच्या दृष्टिकोनातली भूमिका घेत नाही. कुठल्याही पक्षाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तरी सुद्धा या देशातले उद्योग आजही सरकारशी जवळून निगडीत आहेत असं लक्षात येईल. आणि त्यामुळे भारताचा अर्थव्यवस्थेचा प्रवास हा सरकारी धोरणांच्याच अनुषंगाने आपल्याला पाहावा लागतो. आता याची काय कारण आहे, हे योग्य आहे का अयोग्य आहे, हे कशामुळे घडलं, याची पार्श्वभूमी काय आहे,
वेगवेगळ्या पक्षांचे यातले हितसंबंध काय आहेत, हा एक संपूर्णपणे वेगळ्या व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. त्याच्यामध्ये मी आता जाणार नाही. आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवासातले काही महत्वाचे टप्पे, मी या सगळ्या टप्प्यांवर खूप जास्त बोलणार नाही, आपण काळजी करू नका. परंतु महत्वाचे टप्पे पाहिले तर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, आणि ज्याच्यामध्ये हेवी इंडस्ट्रीज ज्याला म्हणतात, मोठ्या औद्योगिक प्रकल्पांची पायाभरणी, मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, ही एक 1956चा महत्वाचा टप्पा आहे. हरित क्रांती जी लालबहादूर शास्त्रींच्या काळात सुरू झाली आणि इंदिराजींनी पुढे चालवली, आणि बँक आणि विमाचं राष्ट्रीयकरण जे इंदिराजींच्या काळात घडलं, हा एक दुसरा महत्वाचा टप्पा 66 ते 71च्या सुमाराचा आहे. उदारीकरणाची सुरुवात ही एका अर्थाने राजीवजींच्या शेवटच्या वर्षांमध्ये झालेली होती. नंतर राजकीय अस्थिरतेमुळे त्याला थोडासा खीळ बसली आणि 91 पासून उदारीकरण हे मोठ्या प्रमाणावर, ज्याला आपण खाऊजा धोरण म्हणतो, म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, ह्याला मोठ्या प्रमाणावर सुरुवात जी आपल्या सर्वांना माहिती आहे, ही 91 सालापासून झाली. आणि खऱ्या अर्थाने अजूनही तो टप्पा संपलेला नाही. ती एक सतत पुढे जात राहणारी, सातत्याने घडत राहणारी प्रक्रिया आहे. आजही आपण 2 महिन्यापूर्वीच्याही अर्थसंकल्पात पाहिलं की काही क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणुकीला जास्त टक्केवारी मिळाली, जास्त वाव मिळाला. काही क्षेत्रांमधलं सरकारचं नियंत्रण कमी झालं, काही क्षेत्रांमधली लागणाऱ्या परवानग्या कमी झाल्या. म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हा प्रवाह, हा साधारण 88-91 ला जो सुरू झाला, तो अजूनही सतत वाहतोच आहे. आणि या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की वेगवेगळी सरकारं आली. म्हणजे अगदी 88 ला सर्वाधिक बहुमत मिळालेल्या राजीव गांधींच्या सरकारपासून इतर सरकार, गांधी परिवार नसलेलं काँग्रेसचं सरकार आलं, गांधी परिवाराच्या पाठिंब्याचं काँग्रेसचं सरकार आलं, काँग्रेसेतर सरकार आली, अशी वेगवेगळी जरी सरकार आली तरी जवळजवळ गेली 30 वर्ष हा जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचा प्रवाह आहे, हा वाहतोच. तेव्हा हा अगदी थोडक्यात आणि अगदी पटकन सांगायचं तर आजपर्यंतच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि ह्याच्यात 2016 नंतरची आर्थिक धोरणं जी आहेत, जी नजीकच्या भूतकाळातली आहेत, त्यातली काही धोरणं ही आधीपासून चालत असलेल्या प्रवाहाशी निगडीत आहेत, आपण ज्याच्याबद्दल बोललो खाऊच्याशी निगडीत आहेत, आणि काही नवी धोरणं आहेत. अशा या 2 टप्प्यांवरती आपला प्रवास झालेला आहे असं लक्षात येतं. हे जरी भारतीय अर्थव्यवस्थेतले धोरणात्मक सरकारी धोरणाचे वेगवेगळे टप्पे असले तरी या सगळ्याच्या मागे एक कथानक आहे का, तर मला असं वाटतं की हो, आपल्या अर्थव्यवस्थेची म्हणून एक गोष्ट, एक कथानक, त्याला एक गाभा आहे. आपली अर्थव्यवस्था कशा प्रकारे प्रवास करत गेली याची कहाणी समजून घेतल्याशिवाय आज आपण कुठे उभे होते समजतात. हा प्रवास काय आहे? मी मगाशी म्हटलं तसं सरकारी पुढाकारातून प्रगती, हे तर त्याच्यातलं एक मूलभूत धोरण आहेच, त्याच्याबद्दल मी सविस्तर चर्चा केली. परंतु या गोष्टीचा गाभा आहे मध्यम वर्ग केंद्रित विकास. 50च्या दशकापासून जर आपण सातत्याने पाहत आलो तर भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा मध्यम वर्ग केंद्रित झालेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि मी जेव्हा मध्यमवर्गीय म्हणतो, मध्यम वर्ग म्हणतो, त्यावेळेला अर्थात त्याच्यात शहरी भागातले शिक्षित लोक येतात, ग्रामीण भागातले मोठे शेतकरी येतात, कारण ग्रामीण भागातला मोठा शेतकरी, काही अनेक एकर शेती असलेला शेतकरी सुद्धा आतापर्यंत तेवढासा श्रीमंत म्हणून गणला जात नव्हता. हे गेल्या 10-15 वर्षाची परिस्थिती बदलली, त्याच्याकडेही आपण येणार आहोत. परंतु ग्रामीण भागातले मोठे शेतकरी आणि ज्याला आपण एमएसएमई म्हणतो, म्हणजे छोटे आणि लघु उद्योग, ह्या सगळ्यांचा मिळून एक मध्यम वर्ग जो भारतामध्ये, खरं सांगायचं तर 47 साली तो जवळपास नव्हताच. ग्रामीण भागातल्या मोठ्या शेतकऱ्यांच्याकडेही फारसं धन नव्हतं. छोटे आणि लघु उद्योग तर अगदीच अगदीच नगण्य होते, आणि शिक्षित वर्गही तुलनेने अत्यंत मर्यादित होता. परंतु ह्या घटकांवर सातत्याने आपण फोकस केलेला आहे, सातत्याने लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि त्याचा एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय आहे, तर शहर केंद्रित पायाभूत सुविधा. आपल्या असं लक्षात येईल की शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि संवाद या 4 ज्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी भारतामध्ये 50च्या दशकापासून ज्या विकसित होत गेल्या, त्या शहरांच्या केंद्रस्थानी ठेवून विकसित होत गेल्या. आणि त्यामुळे त्या शहरांमध्ये सर्वात आधी शिक्षण आलं. आजही आपण बघितलं तर जेवढं जेवढं शिक्षणाची पातळी वाढत जाते तेवढं तेवढं त्या सुविधा मोठ्या शहरांकडे केंद्रित होत गेलेल्या आहेत असं लक्षात येतं. तीच गोष्ट हॉस्पिटल्सची आहे, तीच गोष्ट वाहतुकीची आहे. मोठे रस्ते वगैरे हे आज आपण बोलतो, हे वेगळा मुद्दा आहे. परंतु मुंबई सारख्या महानगरामध्ये, दिल्ली किंवा कोलकाता सारख्या, चेन्नई सारख्या महानगरांमध्ये वाहतुकीच्या सुविधा या इतर कुठल्याही भागापेक्षा सर्वात अधिक विकसित झालेल्या आहेत. संवाद म्हणजे ज्याला अगदी पोस्टापासून, तारेपासून सुरू करून
टेलिफोन असेल, टेलिफोन जो सर्वात पहिल्यांदा आले ते अधिकाधिक शहरी भागात केंद्रीकृत झालं. मोबाईल जे आले ते शहरी भागात आले. सो शहर केंद्रित पायाभूत सुविधा ह्या आपल्या सरकारी धोरणाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आपल्याकडे हा एक फार मोठा गैरसमज आहे की सगळं काही शेतकऱ्याला फुकट मिळतं किंवा शेतकऱ्यासाठी केलं जातं. अर्थव्यवस्थेचा जर अभ्यास केला तर असं काही घडतंय असं आपल्याला दिसत नाही. उलट सरकारी धोरणांमधून शहरांचा आणि शहरातल्या मध्यम वर्गाला त्याचा भरपूर फायदा झालेला आहे असंच आपल्या लक्षात येतं. आणि तो कुठल्या मार्गाने झाला तर त्याला उत्पन्नाची वेगवेगळी साधनं उपलब्ध झाली. शिक्षण मोठ्या प्रमाणावर आलं, त्यामुळे शिक्षणात रोजगार आला. सरकारी म्हणजे सरकारचा सर्वाधिक खर्च हा जो पगारांवर होत असतो, सर्वाधिक किंवा मोठा खर्च जो पगारांवर होत असतो, तो पगार पुन्हा एकदा शहरी मध्यम वर्गाला सर्वाधिक मिळत असतो जास्त. बँका आणि निमांच्या राष्ट्रीयकरणामुळे बँकांचं जे प्रचंड मोठं साखळी किंवा जाळं या देशामध्ये विणलं गेलं, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मध्यम वर्गाला नोकऱ्या मिळाल्या किंवा निव्वळ मध्यम वर्गाला नोकऱ्या मिळाल्या असं नाही, तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर छोट्या आणि लघु उद्योगाला किंवा एमएसएमईला मोठ्या प्रमाणावर भांडवल पुरवठा झाला. लक्षात घ्या, मोठ्या भांडवलदाराला तो झालाच, काही कोणीच नाकारत नाही, परंतु मोठा भांडवलदार हा मुळात भांडवलदार असल्यामुळे तो अधिकाधिक भांडवल आकर्षित करू शकतो. लघु आणि छोट्या उद्योगांना मात्र कदाचित जर बँक राष्ट्रीयकरण आणि त्यानंतर गावागावापर्यंत जर बँका पोहोचल्या नसत्या तर कदाचित लघु आणि छोट्या उद्योगांना तेवढा फायदा झाला असता असं नाही. त्यामुळे आणि त्याच वेळेला हरित क्रांतीचाही मोठा फायदा ग्रामीण भागातल्या मोठ्या शेतकऱ्याला झाला, मध्यम शेतकऱ्याला झाला. म्हणजेच वेगवेगळ्या सरकारी धोरणांच्या मधनं उत्पन्नाची अधिकाधिक साधनं ही मध्यम वर्गाला उपलब्ध झाली, खास करून शहरी मध्यम वर्गाला झाली, ग्रामीण भागातल्याही मध्यम वर्गाला झाली. आणि एका बाजूला ही उत्पन्नाची साधनं निर्माण होत असताना खर्चावर नियंत्रण राहील. आज आपण खुशाल आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये महागड्या फिया भरून पाठवू शकतो. हे आपल्या पूर्वजांना, आपल्या आधीच्या 2-3 पिढ्यांना 50च्या 60च्या दशकात शक्य नव्हतं, तेव्हा त्यांचा शिक्षणावरचा खर्च कमी झाला. आज आपण गाड्यांनी फिरत असलो तरी 2-3 पिढ्यांपूर्वी आपल्याला रेल्वे आणि बस आणि ह्या सगळं पब्लिक ट्रान्सपोर्ट लागत होतं, त्याच्यावरचा खर्च कमी झाला. आरोग्य, आज आपल्याला सरकारी इस्पितळ नको असली तरी प्रदीर्घ काळपर्यंत आपले उपचार सरकारी इस्पितळात होत होते, आरोग्यावरचा खर्च कमी झाला. सर्वात महत्वाचं म्हणजे शेतीवरचा जो खर्च आहे, शेतमालाच्याशी निगडीत जो खर्च आहे, मग तो दैनंदिन जीवनातला भाजीपाला असेल, वस्त्र असतील, असे अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतील की जे शेतमालातून येतात. शेतमालावरती सतत किमतींचं नियंत्रण ठेवल्यामुळे जर प्रचंड उत्पादन झालं तरी सुद्धा आपण निर्यातीला प्रोत्साहन देतो तसं नाही. उत्पादन जर अतिशय कमी झालं तर आपण मोठ्या प्रमाणावर आयातीला प्रोत्साहन देतो. ह्या माध्यमातून शेतकऱ्याला रिव्हर्स सबसिडी किंवा उलट नुकसान भोगायला लागलं. ही अतिशय सखोल आणि अतिशय व्यवस्थित सिद्धांत शरद जोशींनी मांडला होता, दत्तप्रसाद दाभोळकरांनी मांडला होता, प्रणव मुखर्जी किंवा नरसिंहरावांच्या वेगवेगळ्या अहवालांमध्ये तो आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता सविस्तर जाणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा की एका बाजूला उत्पन्नाची अधिकाधिक साधन आणि दुसऱ्या बाजूला खर्चावर नियंत्रण, ह्यामुळे भारतीय मध्यम वर्गामध्ये एक प्रचंड मोठी आर्थिक ऊर्जा निर्माण झालेली होती किंवा सतत होत राहिली. यातून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ विकास तर झालाच, पण बचत आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. मी जे म्हटलं की मध्यम वर्ग केंद्रित विकास, त्याचा अर्थ काय आहे तर विस्तारत जाणाऱ्या, प्रसरण पावत जाणाऱ्या वर्तुळांसारखा भारताचा प्रवास असा आपल्या लक्षात. की आधी एक छोटा मध्यम वर्ग होता, तो थोडा मोठा झाला, तो जसं मोठा मोठा होत गेला तस तसं त्याची मोठ्या प्रमाणावर बचत आणि आर्थिक ताकद वाढत गेली. 91 नंतर जेव्हा ही आर्थिक ताकद मोकळी करण्यात आली, त्याला असंख्य वेगवेगळे पर्याय खरेदीचे आणि उपभोक्ता वस्तूंचे मिळायला लागले, तस तसं ही आर्थिक ताकद खर्च व्हायला लागली. ती खर्च होण्यातून नवा मध्यम वर्ग विकसित व्हायला लागला आणि त्या नव्या मध्यम वर्ग पुन्हा एकदा एक ठराविक पातळी ओलांडून वर आल्यावर पुन्हा एकदा त्याच्याकडे सरप्लस निर्माण झाला. हा सरप्लस पुन्हा एकदा खर्च झाल्यामुळे किंवा 91 नंतर बँकांमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमाण वाढायला लागलं. त्याच्यातून भांडवल, ज्याला कॅपिटल मोबिलायझेशन म्हणतात, की भांडवल हे गुंतवलं जायला लागलं, भांडवल निर्मिती व्हायला लागली. आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये एवढूसा मध्यम वर्ग असलेल्या देशाची अर्थव्यवस्था विस्तारित पावत 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 आपल्या असं लक्षात येईल की 2004 ते 2012 या काळामध्ये असं मानलं जातं की या 8 ते 9 वर्षांमध्ये जवळजवळ 20 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या खालून वर आले. त्याच्यातला मोठा वर्ग हा, ज्याला आपण निम्न मध्यम वर्ग म्हणून ओळखलो जातो, त्याच्यामध्ये आला. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास, आतापर्यंतची जी भारतीय अर्थव्यवस्थेची गोष्ट आहे ती प्रसरण पावत जाणाऱ्या वर्तुळाची, हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे जर का आपल्याला गेल्या 5-7 वर्षातल्या घटना समजून घ्यायच्या. कारण
2012 साली सर्वप्रथम ह्या अर्थव्यवस्थेला अटकाव बसला. ह्या सगळ्या विस्तारत जाणाऱ्या वर्तुळांना 2012-13 सालापासून अटकाव बसायला लागला. म्हणजे मी परत एकदा आता गेल्या 5-7 वर्षातला डेटा आपल्या समोर जो बोलून झालेला आहे, पण मी आपल्या समोर फक्त आठवण करून देण्यासाठी मांडतोय. पण लक्षात घेण्याची गोष्ट अशी की 2012-13 साली याला अटकाव बसायला लागला, आणि हे आपल्याला ह्या सगळ्या आकड्यांच्या पलीकडे समजून घ्यायचं असेल तर आपल्या असं लक्षात येईल. नाही, ही पुण्यातली वसंत व्याख्यानमाला आहे. मला खात्री आहे की टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवरनं शक्यता अशी आहे की ती पुण्याबाहेर, महाराष्ट्राबाहेरही पाहिली जात असेल. परंतु मी मुद्दाम पुण्याचा संदर्भ याकरता देतोय की 91 साली पुणे एक शहर होतं. 2001 ते 2 सालापर्यंत ते एक महानगर बनलं. 2002 पासून पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर पुण्याचा विस्तार स्वतःच्या सीमारेषा ओलांडून वेगवेगळ्या त्याच्या उपनगरांमध्ये झालेला आहे. तिथल्या किमती वाढलेल्या आहेत, तिथल्या घराच्या किमती वाढलेल्या आहेत, तिथे शहरीकरण झपाट्याने झालेलं आहे, तिथे मोठ्या प्रमाणावरती रस्ते, पायाभूत सुविधा आलेल्या आहेत. आणि हीच प्रक्रिया महाराष्ट्रापुरती जरी बोलायचं झालं किंवा इव्हन पूर्ण देशात पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणावर घडलेली आहे. छोटी शहरांची मोठी शहर, याचं उत्तम उदाहरण आहे नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर असू शकेल. मोठ्या शहरांची महानगरं झाली जसं पुण्याचं झालं. आणि ह्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक शहर, आपल्या माहितीतलं प्रत्येक शहर हे विस्तारत गेलेलं आहे. शहराबाहेरचे जे, शहराच्या वेशी बाहेरचे जे भाग आहेत ते त्या शहराने शोषून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारचं जे विस्तारत जाणारं वर्तुळ आहे तो आपल्या विकासाच्या, ते आपल्या विकासाचं ते कथानक आहे. या कथानकाला 12-13 साली अटकाव बसला. एक असा टप्पा आला की जिथून पुढे हे वर्तुळ वाढेल असं झालं. आणि मग राज्यकर्त्यांपुढे प्रश्न निर्माण झाला की काय करायला पाहिजे की ज्यामुळे वर्तुळ वाढू शकेल. मग असा आता पुढचा प्रश्न येतो की हे असं का घडलं. एक जो प्रवास किंवा एक जो पूर्ण आराखडा मी मांडायचा प्रयत्न केला की ज्याच्यात सातत्याने आपली अर्थव्यवस्था ही विस्तारत जाते आहे, सातत्याने नवा नवा मध्यम वर्ग निर्माण होत जातो आहे, मी म्हटल्याप्रमाणे शहरांची वाढ होत जाते आहे. ह्या सगळ्या प्रवासाला 2012-13 ला का अटकाव बसला. तर माझं एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की याच्यातला काही हा नैसर्गिक स्लो डाऊनचा भाग आहे. म्हणजे जरी मी 47 ते 2012 या जवळजवळ 65 वर्षांचा प्रवास असा पटकन मांडायचा प्रयत्न केलेला असला तरी तो इतक्या सहजपणे झालेला नाही. याच्यामध्ये मध्ये मध्ये मंदीचे टप्पे आले, मध्ये मध्ये स्लो डाऊन आलं. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर लालबहादूर शास्त्री ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्या सुमाराला जे भारतामध्ये मोठे दुष्काळ आले त्यामुळे भारतीय विकासामध्ये मोठी खीळ बसली. किंवा 89 ते 91च्या काळात जी राष्ट्रीय उलथापालट होत राहिली त्या काळामध्ये पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला मोठी खीळ बसली. असे वेगवेगळे टप्पे आहेत की ज्याच्यामध्ये अर्थव्यवस्था मंदावलेली. तशीच ती 2012-13 साली नैसर्गिकरित्या मंदावायला सुरुवात झाली. परंतु त्याच वेळेला राजकीय पातळीवर भारतामध्ये मोठे बदल घडत होते. एक सरकार बाहेर गेलं, दुसरं सरकार आलं. या सगळ्यामुळे मला असं वाटतं काही काही काळापर्यंत म्हणजे असलेल्या सरकारचा धोरण लकवा आणि आलेल्या सरकारचं धोरण गोंधळ असं दोन्ही गोष्टी एकत्रितपणे कारणीभूत झाल्या. आणि काही काळपर्यंत सरकारकडनं काही ठोस पावलंच उचलली गेली असं मला वाटत नाही. पण त्यानंतर जी पावलं उचलली गेली त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही आणखीन आणखीन गर्तेत गेली. ती बाहेर यायच्या ऐवजी भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा अजून अजून खोल रुतत गेला. आणि कुठली पावलं होती. आपल्या सर्वांना सुपरिचित असलेल्या दोन गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. एक म्हणजे चलन बदलाचा प्रयोग. एव्हाना हे निर्विवाद सिद्ध झालेलं आहे की चलन बदलाची जी उद्दिष्ट सांगितली होती ती तर नक्की साकार झालेली नाही. मग ते दहशतवादी, खोट्या नोटा वगैरे वगैरे ती सगळी उद्दिष्ट तर नक्की अपयशी झाले, त्याच्यावर आपण बोलायची आवश्यकता नाही. पण त्याही पेक्षा महत्वाचं असं की चलन बदलाच्या प्रयोगामध्ये जवळजवळ 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. सगळ्यात महत्वाचं असं की हा जो एक मोठा कॅनव्हास मी मांडायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये काहीसा दुर्लक्षित राहिलेला परंतु सर्वात महत्वाचा असलेला भाग आहे तो म्हणजे अनऑर्गनाइज, असंघटित क्षेत्र. भारतामध्ये एक अत्यंत ताकदवान असं असंघटित क्षेत्र हे सुरुवातीपासून, हे खरं सांगायचं तर इतिहासाचं बोट मागे ओढून खूप नेता येईल की पहिल्यापासूनच भारतामध्ये मूळ स्वयंपूर्ण गाव ही भारतीय अर्थव्यवस्थेची संकल्पना, मूळ व्यापाराला, आपण व्यापारी देश होतो, आपण एक व्यापारी संस्कृती होतो, आपण एक उद्योगी संस्कृती होतो. आपण कधीही शेतीवर आधारित अर्थव्यवस्था नव्हतो ब्रिटिशांच्या पूर्वी. त्याच्यामुळे कायमच आपल्याकडे उद्यमशीलता, व्यापार, छोटे मोठे उद्योग या सगळ्यांचा एक अत्यंत बळकट असा कणा आपल्या अर्थव्यवस्थेला मिळाला होता. भले तो कुठे आकड्यात येत असेल किंवा नाही,
परंतु तो होता. मग त्याच्यात अगदी नाक्यावरच्या किराणा मालवाल्यापासून ते छोट्या मोठे उद्योग असतील, छोटी मोठी उत्पादनाची युनिट्स असतील, कारागीर असतील, हे सगळे लोक, हॉटेल्स असतील, मोठ्या प्रमाणावरती असलेले एक रेस्टॉरंट इंडस्ट्री आहे, ज्याला आपण स्ट्रीट साईड वेंडर किंवा फेरीवाले म्हणतो, हे असे असंख्य लोक मिळून अर्थव्यवस्थेतला एक अदृश्य हात होता तो, किंवा अर्थव्यवस्थेतली एक अदृश्य ऊर्जा होती. चलन बदलाच्या प्रयोगामुळे त्या ऊर्जेला मोठा धक्का मिळाला. मी म्हटलं जसं की जी सांगितली गेलेली उद्दिष्ट होती ती साध्य तर झालीच नाही, त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलू शकतो, पण निश्चितपणे काय झालं असेल अर्थव्यवस्थेच्या संदर्भात, तर हा जो एक असंघटित क्षेत्राचा मोठा भक्कम खांब आपल्या अर्थव्यवस्थेला आणि अदृश्य खांब आपल्या अर्थव्यवस्थेला मिळालेला आहे, त्या खांबावरती हातोडे पडायला सुरुवात झाली, तो खांब खिळखिळा व्हायला सुरुवात झाली. कारण त्या खांबाला, त्या क्षेत्राला चलन बदलाचा सर्वात मोठा फटका बसला. चलन बदलामुळे काही मोठ्या मोठ्या कंपन्यांचं नुकसान झालं अशातला भाग नाहीये, किंवा चलन बदलामुळे तुमच्या माझ्यासारख्या नोकरदारांचंही फार नुकसान झालं अशातला भाग नाहीये. मोठा जो फरक पडला तो यावर झाला. आणि त्याच वेळेला दुसरी महत्वाचा निर्णय म्हणजे जीएसटीची अंमलबजावणी. पुन्हा एकदा जीएसटी हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय असू शकतो. मी अनेकदा त्याच्यावर बोललेलोही आहे आणि त्याच्यात वेगवेगळे पैलू आहेत. परंतु आपण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात एक लक्षात घ्यायला पाहिजे की जीएसटी आवश्यक जरी असला तरी सुद्धा तो कसा राबवावा आणि त्याच्या काय तरतुदी असाव्या ह्याबद्दलचा सारासार विवेक सरकारने दाखवला असं दुर्दैवाने म्हणता येणार. अत्यंत घाईघाईने म्हणजे 1 जूनला जर का 1 जुलैला अंमलबजावणी करायची असेल तर वस्तू आणि सेवांचे जे कोड्स असतात, जे कोड सॉफ्टवेअरमध्ये टाकून तुम्हाला रिटर्न फाईल करायचे असतात, ते कोड्स हे 27 जूनला आणण्यात आले. ते जवळजवळ 10,000 कोड्स असतात. मी हे निव्वळ एक छोटं उदाहरण, मला कल्पना आहे की व्यापक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ही एक छोटी घटना आहे, परंतु हे मी उदाहरण याकरता दिलं की काय प्रकारच्या घाईघाईमध्ये आपण जीएसटीची अंमलबजावणी केली आणि ती घाईघाई आपल्यासाठी फार घातक ठरली असं मला नक्की म्हणावं असं वाटतं. याचं कारण असं की ह्या घाईघाईमुळे आपला जो असंघटित क्षेत्र जे होतं, आपलं जे गावागावांमध्ये पसरलेलं नेटवर्क जे होतं, ह्या सगळ्यांना सज्ज होण्याची संधीच मिळाली. आपण एका रात्रीमध्ये ऑफलाईन वर ऑनलाईन मोडवर गेलो आणि त्याचा मोठा फटका बसला. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आज जवळजवळ इतक्या वर्षांनंतर, म्हणजे आपण आज एप्रिल 2021 मध्ये आहोत, जीएसटीला आता 4 वर्ष पूर्ण होत आली, आजही जीएसटीचं सॉफ्टवेअर संपूर्णपणे काम करत नाहीये. आजही वस्तूंचे आणि सेवांचे दर ठरलेले नाहीयेत, ते सतत बदलत राहत आहेत. आजही हे सतत त्याच्यामध्ये गोंधळाचं वातावरण राहिलेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जीएसटीच्या निमित्ताने उत्पादन केंद्रित सरकारी धोरणांकडनं उपभोग्य केंद्रित सरकारी धोरणांकडे गेलो. कारण आजपर्यंत 2 राज्यात जो व्यवहार झाला, तर ज्या राज्यात माल बनवलेला आहे त्या राज्याला त्याचा फायदा होत होता. आता जिथे विकत घेतलाय त्याचा फायदा होईल. विकसित देशांमध्ये ही कल्पना असली तरी विकसनशील देशामध्ये आपल्यासारख्या ही कल्पना कितपत काम करेल हे अजूनही आपल्याला स्पष्ट झालेलं नाही. जीएसटीच्या अंमलबजावणीने अर्थव्यवस्थेला एक मोठा झटका दिला. ही गोष्ट आता जवळजवळ निर्विवाद उभी राहिली, पण तो अर्थव्यवस्थेला मिळालेला तो झटका हा तात्पुरता नाहीये किंवा तो फक्त उद्योगांवर होणारा परिणाम अशा स्वरूपाचा नाहीये, तर केंद्र आणि राज्यांचा संबंध हा त्याच्यातला एक मोठा पैलू आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उपभोक्ता राज्याला मिळणारा फायदा उत्पादक राज्यापेक्षा उपभोक्ता राज्याला मिळणारा फायदा हा त्याच्यातला एक महत्वाचा संबंध आहे. या सगळ्या मूळचा परिणाम हा एकूण मिळून अर्थव्यवस्थेवर झाला. आणि या दोन्हीपेक्षा म्हणजे दोन्ही गोष्टी तरी मी तुलनेत असं म्हणेन की त्या थेट अर्थव्यवस्थेवरच्या दूरगामी परिणामांच्या संदर्भात थोड्या कमी महत्वाच्या असू शकतील, पण त्याहून महत्वाचा जो फरक आहे तो मागणी आणि पुरवठा संतुलनामधला किंवा मागणी आणि पुरवठ्यातले जे परस्पर संबंध आहेत त्यातल्या सरकारी हस्तक्षेपाचा. म्हणजे काय आपण थोडंसं नीट समजून घेऊ. सरकार अर्थव्यवस्था किंवा उद्योगधंद्यांच्या कामांमध्ये दखल देऊ शकते किंवा हस्तक्षेप करू शकते. त्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा आहे की मागणी अधिकाधिक वाढेल असे प्रयत्न करणं, ज्याकरता सरकारी खर्च करणं आवश्यक असतं. सरकारने अधिकाधिक प्रमाणात स्वतःची तिजोरी मोकळी करणं आवश्यक असतं. कल्याणकारी योजना असतील किंवा वेगवेगळ्या सबसिडीज असतील किंवा अशा विविध माध्यमातून नागरिकांच्या हातात पैसा देणं आवश्यक असतं. आणि हे फक्त विकसनशील देशात किंवा मिश्र अर्थव्यवस्था किंवा समाजवाद वगैरे या सगळ्याचा काही संबंध नाही. जगभरातली सर्व देश कुठल्या ना कुठल्या मार्गाने या गोष्टीमध्ये सहभाग घेत असतात. अगदी प्रगत देशांमध्ये सुद्धा नागरिकांच्या हातात थेट पैसे देण्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यामुळे किंबहुना मला तर असं वाटतं की आपण आता 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्याही पलीकडे आलेलो, 3ऱ्या दशकात गेलेले आहोत.
आपण आता समाजवाद, साम्यवाद, भांडवलशाही, मिश्र अर्थव्यवस्था, सेंटर टू लेफ्ट, सेंटर टू राईट वगैरे हे सगळे शब्दच बाद करून टाकले पाहिजे. या शब्दांचे संदर्भच बदलून गेलेले आहेत. जगभरात सर्वत्र उद्योगपतींचं आणि उद्योगातल्या बड्या लोकांचं लांगुल चालन होतं. मग तुम्ही कुठलीही अर्थव्यवस्था सांगा, अगदी चीन असो किंवा अमेरिका असो, आणि जगभरात सर्वत्र गोरगरिबाचं आपल्याला भलं करायचं आहे अशा प्रकारचा आविर्भाव आणला जातो. प्रत्यक्षात काय घडतं वेगळा मुद्दा असतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपण आता ह्या परिप्रेक्षात बघणं बंद करून टाकलं. सांगण्याचा मुद्दा असा की लोकांच्या हातात थेट पैसा देऊन मागणी वाढवणं हा सरकारचा एक मार्ग असतो, आणि दुसरा मार्ग असा असतो की उद्योगधंद्यांना अधिकाधिक सोयी सुविधा सवलती देणं, त्यांना ज्याला चीप मनी म्हणतात, म्हणजे अत्यंत स्वस्तात भांडवल पुरवठा होईल अशा प्रकारची धोरणं राबवणं हा त्यातला दुसरा मार्ग असतो. या सरकारने गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये अत्यंत कॉन्शियसली, समजून, जाणीवपूर्वक, लक्षात घ्या मी हे टीका म्हणून म्हणत नाही, कारण योग्य का अयोग्य हा निर्णय आपल्याला अजून घ्यायचा आहे. द शो इज स्टिल ऑन, द डिसिजन इज लेट टू कम आउट. त्यामुळे अजूनही हा निर्णय झालेला नाही. परंतु मागणी आणि पुरवठ्यामध्ये पुरवठ्याच्या बाजूला जास्त भर देणं, जास्त जोर देणं हे या सरकारचं जाणीवपूर्वक धोरण राहिलं. उदाहरणार्थ, सातत्याने व्याजदर कमी करून किंवा आहे तसे ठेवून कर्ज जास्त स्वस्त उपलब्ध होऊन देणं हे पाहिलेलं आहे. कॉर्पोरेट टॅक्स रेट म्हणजे 30% जो 22.5% केला, अनेक अर्थतज्ञांनाही धक्का बसलेला हा निर्णय होता, कारण अशी मागणी कुठेच नव्हती. आपल्या देशामध्ये अगदी 30% असताना सुद्धा असलेला कराचा दर हा जगभरातल्या कराच्या दरांपेक्षा एक कमी म्हणा, किंवा जगभरात असलेल्या करांच्या दरांपेक्षा साधारण त्याच पातळीला किंवा त्यापेक्षा कमी अशाच स्वरूपाचा. तर तोही पुन्हा 22.5% केला, की ज्यामुळे आणखीन पैसा कॉर्पोरेटच्या हातात खेळता येईल. सरकारचं याच्यामागचं मांडणी काय? सरकारचं म्हणणं आहे की जर का मोठ्या कॉर्पोरेटला स्वस्तात कर्ज दिली, जर का मोठ्या कॉर्पोरेटचे खर्च कमी होतील, जसा इन्कम टॅक्सचा खर्च झाला कमी, अशा प्रकारचे जर खर्च कमी होतील असं पाहिलं तर ह्या सर्व माध्यमातून मोठ्या कॉर्पोरेट जास्त जास्त फायदा कमवतील, आणि त्या फायद्याचा आपोआप ट्रिकल डाऊन किंवा पर्क्युलेशन इफेक्ट होईल. म्हणजे तो जो जास्त झालेला फायदा आहे तो झिरपत खालच्या वर्गात मिळेल. लक्षात घ्या, हे आधीच्या धोरणांपासून स्पष्टपणे या सरकारने घेतलेली फारकत आहे. पुन्हा एकदा मी सांगतोय की याच्यात योग्य अयोग्यतेकडे आपण नंतर जाऊ किंवा कदाचित जाणार नाही आजच्या व्याख्यानामध्ये. परंतु हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं की आधीच्या सरकारच्या धोरणांमध्ये मागणी आणि पुरवठा दोन्ही बाजूनी सरकारी प्रयत्न होत होते. आता पहिल्यांदा एक सरकार असं म्हणत आहे की आम्हाला मागणी वाढवण्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करू असं नाही, परंतु पुरवठा वाढवण्यासाठी म्हणजे कॉर्पोरेटचा फायदा होण्यासाठी, कॉर्पोरेटला जास्तीत जास्त स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देऊ, त्यांचे खर्च कमी करायचा प्रयत्न करू, त्यांना त्रासदायक ठरणारे कायदे कानून आम्ही बदलू. जसे मोठ्या प्रमाणावर लेबर लॉज मध्ये बदल झाला, त्यांना नवीन नवीन क्षेत्रात जाता येईल. उदाहरणार्थ संरक्षण, उदाहरणार्थ रेल्वे, उदाहरणार्थ शेती, या क्षेत्रात त्यांना घुसता येईल, त्याच्यात जास्तीत जास्त प्रगती करता येईल, याकरता आम्ही कायदे बनवू, याकरता आम्ही धोरणं आखू. हा सरकारने जाणीवपूर्वक घेतलेला पाऊल आहे, आणि ह्याचं कारण म्हणून अर्थव्यवस्था मंदावली असं म्हणायला नक्की जागा आहे. परंतु ही एक अतिशय लक्षात घेण्याची गोष्ट. आणि त्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाच्या विधानाकडे मी आपल्याला घेऊन जाऊ इच्छितो. सरकारचा अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन ह्या सरकारचा वेगळा आहे आणि ज्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आहे, तो जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर डिसेंबर 2020 ला सीईओ जे होते, नीती आयोगाचे सीईओ जे आहेत अमिताभ कांत, त्यांनी एक भाषण दिलं. या भाषणात त्यांनी खूप वादग्रस्त ठरलेलं एक विधान केलं की आपल्या देशात जरा जास्तच लोकशाही आहे. मी त्या विधानाबद्दल बोलणार नाही, ते विधान स्वतंत्र आहे, ते राजकीय सामाजिक आहे, त्याच्यावर पुन्हा कधीतरी वेगळं आपण बोलू शकतो. पण त्याच भाषणात त्यांनी अजून एक मुद्दा मांडला जो अतिशय महत्वाचा आहे या सरकारची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी, या सरकारचं आर्थिक धोरण समजून घेण्यासाठी. आणि तो मुद्दा म्हणून मी मुद्दा म्हणून जसंच्या तसं त्यांचं वाक्याच्या वाक्य आपल्याला समोर दाखवतो आहे. ते असं म्हणतात की पहिल्यांदा भारतामध्ये सरकार मोठ्या आकार आणि मोठ्या पातळीवर विचार करतात आणि असं म्हणत आहे की आम्हाला जागतिक दर्जाचे उद्योग निर्माण करायचे. त्यानंतर असं म्हणतात की यापूर्वी राजकीय इच्छाशक्ती आणि धैर्य नव्हतं असं म्हणण्याचं की आम्ही 5 मोठ्या उद्योगांचं समर्थन करू, त्यांना जागतिक दर्जाचे उत्कृष्ट उद्योग समूह बनवण्यासाठी प्रयत्न करू. त्याऐवजी आपण असं म्हणत असू की आम्ही सगळ्यांनाच सपोर्ट देत राहू, आम्ही सर्वांनाच सहाय्य देत राहू, कारण आम्हाला सर्वांची मतं पाहिजे. पण इथे सर्वांना सहाय्य देऊ जे ते म्हणतात ते सामाजिक किंवा धार्मिक संदर्भात नाही येतात.
लांगून चालन वगैरे हे बाकीचे राजकीय मुद्दे असतात ते नाहीये. ते अप्रत्यक्षरित्या असं सांगता आहे की आजपर्यंतचं सरकारी धोरण हे एमएसएमईना, छोट्या आणि मध्यम उद्योगांना, त्याच्याशी निगडित अर्थव्यवस्थेला सांभाळून घेणे पुढे जाण्याचं होतं आणि त्यामुळे संपूर्णतः मोठ्या उद्योगांना, मोठ्या भांडवलशाहांना, मोठ्या कंपन्यांना मोकळं रान देता येईल अशा स्वरूपाचं धोरण होतं. ह्या सरकारनी सीईओ जे अमिताभ कांत जे सांगतात त्याचा एक मतितार्थ असा आहे की या सरकारने आपला दृष्टिकोन बदललेला आहे आणि तो दृष्टिकोन असा आहे की आम्हाला या देशामध्ये मोठे उद्योगच प्रगत व्हायला हवे आहेत. नैसर्गिक स्पर्धेमुळे म्हणा किंवा सरकारी धोरण जे काही असेल त्यामुळे छोटे उद्योग बाजूला पडले तरी आम्हाला हरकत नाही. जे उद्योग मोठे राहतील, जे उद्योग जागतिक स्पर्धेला तोंड देऊ शकतील, जे उद्योग टिकून राहतील त्यांच्यात आम्ही पाठीशी उभे. लक्षात घ्या, आपल्यापैकी अनेकांना हे आठवत असेल की 91 ज्या वेळेला खाऊचे धोरण आलं त्यावेळेला आपल्या देशातल्या उद्योगांचं काय होणार अशी चिंता मोठ्या प्रमाणावर लोकांना भेटत होती. आणि एक छोटं उदाहरण, इंडिकेटिव्ह ज्याला म्हणू आपण, सूचक उदाहरण असं होतं की आपण असं म्हणत होतो की आता वडापावचं काय होणार, आता तर मॅकडोनल्ड येणार कुठं. 30 वर्षानंतर आपण असं पाहतोय की वडापाव अजूनही आहे, जोरात विकला जातोय आणि आता मॅकडोनल्डलाही वडापाव विकायला लागतो. मॅकामी टिक्की वगैरे अशी नावं देऊन. हा विनोदाचा भाग वेगळा. सांगायचा मुद्दा असा की आजपर्यंतचा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा छोट्या आणि मध्यम उद्योगांना सांभाळून घेत, त्यांच्यावर थोडी मेहरनजर करत, त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष कुठल्या अर्थाने, तर काही थोडे कानून त्यांनी कायदे कमी पाळले, काही थोडंसं त्यांच्याकडनं करामध्ये चोरी झाली तरी सुद्धा त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं जात होतं. त्यांना अनुकूल अशा प्रकारची धोरणं राखली जात होती. त्यांना सांभाळून घेणं हे आपलं हा आपला विचार होता, सरकारी विचार होता. ह्या सगळ्यापासून आपण बाजूला आलेले आहोत आणि आज सरकारी धोरण असं म्हणत आहे की आम्हाला एकूण जी औद्योगिक संस्कृती निर्माण करायची आहे ती मोठ्या कॉर्पोरेटच्या धर्तीवरची करायची. मग छोटे उद्योग त्या संस्कृतीत राहू शकले, सर्वाईव्ह होऊ शकले, प्रगती करू शकले, आमचे म्हणणं नाही. आम्ही त्याचे महाराज वस्तू नाही. उत्तम उदाहरण जीएसटीचं. ती असंख्य गुंतागुंत, त्याचे कोड, त्याची सॉफ्टवेअर, त्याचं ऑनलाईन प्रणाली, हे सगळं कोण हँडल करू शकते? कॉर्पोरेट हँडल करू शकते. सो ती एक कॉर्पोरेट संस्कृती आहे. आता त्याच्यानुसार जर एमएसएमई, आज कित्येक एमएसएमई पण ते हँडल करू शकतात, हा वेगळा मुद्दा आहे. तसं ते करू शकल्या तर सरकारला नको याच्यातला भाग नाही. परंतु सरकारी धोरणाचा केंद्रबिंदू हा मोठे उद्योग राहणार आहे आणि हे अमिताभ कांतनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. ते कृतीमधून दिसतच होतं. कॉर्पोरेट टॅक्स रेट कमी करणं असो, ते जे 20 लाख कोटीचं अगदी आत्ताचं करोनाचंही पॅकेज जर तुम्ही पाहिलं तर ऍट द एंड ऑफ द डे त्यातले जवळजवळ 17 लाख कोटी ज्याला आपण चीप मनी म्हणू शकतो किंवा कमी दरामध्ये आणि कमीत कमी जास्त कटी घालून कर्ज उपलब्ध करून देणं, हेच त्याचं स्वरूप होतं. पण त्याचाही फायदा जर तुम्ही बघितला असेल तर मोठ्या प्रमाणावर मोठ्या उद्योगांना झालेला आणि तेच धोरण आपलं सरकारचं आहे. हे अमिताभ कांतनी जे सांगितलं ते वारंवार प्रसिद्धी होणार. आता ह्या धोरणामुळे आपल्या सरकारचं किंवा आपली अर्थव्यवस्था मंदावली आहे का? तर हे दिसतंय. म्हणजे हा कोणी मी किंवा तुम्ही दोष देण्याचा मुद्दा नाही. हे आपण स्पष्ट पाहतो आहोत की 2016 पासून सातत्याने अर्थव्यवस्था, 16-17 माझ्या मते अर्थव्यवस्थेचं शेवटचं चांगलं वर्ष असावं. त्यातही पुन्हा आकडेवारी आणि हा एक वेगळा विषय, पुन्हा मी त्याच्यावर जात नाही. परंतु 16-17 नंतर सातत्याने आपली अर्थव्यवस्था ही कमकुवत होती दिसून येते आणि त्याचबरोबर हेही दिसून येतं की सरकारने मोठ्या उद्योगांना, आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये जी मोठ्या प्रमाणावर आर्थिक दरी निर्माण झाली, आपण पाहतो आहोत की एका बाजूला ज्यावेळेला लाखो लोक बेरोजगार झाले, धंदे बंद राहिले, पगारामध्ये कट झालेले आहेत आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला असे 5 किंवा 10 उद्योग आहेत की ज्यांचं प्रचंड प्रमाणात मार्केट कॅपिटलायझेशन वाढलेलं आहे. एका अर्थाने सरकारी धोरण यशस्वी ठरत आहे असंच आपण म्हणायला पाहिजे. या धोरणाने फायदा होईल का नुकसान होईल येणारी काही वर्ष आपण पाहू शकतो. परंतु हे धोरण असेल, दुसरं कुठलंही धोरण असेल, आज या वळणावरती आपल्याला काय अंतिम आव्हान आहे ते आपण समजून घेऊ आणि मगच आपल्याला अवघड वळण पूर्णपणे लक्षात येईल. त्यातलं सर्वात पहिलं आव्हान आहे शेतमालाच्या किमतीचं. कारण आजही जो 47% गरीब वर्ग आहे त्यातला बहुसंख्याक वर्ग हा ग्रामांमध्ये आहे. शेतमालाच्या किमतीमुळे ही तर उघडच आहे की शेतमालाची किंमत चांगली जरी आली तरी सुद्धा ती काही लगेच भूमिहीन शेतमजुराला आणि छोट्या शेतकऱ्याला मिळते असं नाही. परंतु त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे मोठ्या प्रमाणावर पैसा खेळता राहतो, तो पैसा हा पुढच्या अर्थव्यवस्थेला चालना देत असतो. शेतमालाच्या किमती आणि शेतीचे कायदे या दोन्ही गोष्टींचा काय परिणाम होणार आहे आणि त्यामुळे हा पैसा ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये वाढेल का, हे आपल्या पुढचं मोठं आव्हान. मगाशी मी मागणीच्या बाजूने अर्थव्यवस्थेचा विचार केला होता आणि काही वेळेला मी हे बोललेलो होतो. काही छोटी छोटी उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ ऑक्टोबर 2019 मध्ये
ज्या वेळेला सर्वत्र कर्ज पुरवठा कमी होत होता, लोक कर्ज देत नव्हते किंवा नेमक्या याच्यात सांगायचं तर ज्या वेळेला वाहनांची मागणी कमी होत होती, ऑक्टोबर 2019 मध्ये जेव्हा वाहनांची मागणी सर्वत्र कमी होत होती, छत्तीसगडमध्ये त्या वेळेला धान किंवा भाताच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांची डायरेक्ट ट्रान्सफर शेतकऱ्याच्या अकाउंटला झाली आणि फक्त छत्तीसगडची वाहनांची खरेदी जास्त झाल्याचं दाखवलं. किंवा अगदी महाराष्ट्रातही ग्रामीण भागात खास करून लासलगाव आणि नाफेडच्या आजूबाजूला परिसरात तिथे लक्ष देतील जेव्हा जेव्हा कांद्याची किमती मिळतात आणि कांद्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते तेव्हा 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 तिथल्या बँकिंग व्यवस्थेमध्ये पैसा येतो, तिथल्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा येतो. तो शेतमालाची किंमत ही कुठल्याही परिस्थितीत आपण दुर्लक्षित करायची गोष्ट नाही. शेतमालाच्या आता एक सरकारी युक्तिवाद असा आहे की नव्या शेती कायद्यांमुळे शेतमालाची जास्त चांगली किंमत मिळेल. दुसरा सरकार विरोधी युक्तिवाद असा आहे की नव्या शेतकरी कायद्यांमुळे काही ठराविक उद्योगांच्या हातात ते सगळं केंद्रित होईल. सुरुवातीला जरी किमती मिळाल्या तरी नंतर शेतकऱ्यांना नुकसान होईल. काय योग्य अयोग्य हा पुन्हा एक वेगळा विषय, तो पुन्हा आपण बाजूला ठेवू, पण एक मोठं आव्हान आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. बुडीत कर्ज हे दुसरं प्रचंड मोठं आव्हान, कारण आपण कमीत कमी दरामध्ये कमीत कमी अटीला रुपये कर्ज देतो आहोत, ते परतफेड होणार आहे की नाही, आणि ते जर परतफेड झालं नाही, आपण मुळातच एक 10 लाख कोटींपेक्षा अधिक बुडीत कर्जांकडे पाहतो आहोत. कदाचित ती अजून वाढू शकते, कोरोनानंतर ती भीती मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ते जर झालं तर जो ऑर्गनाइज्ड फायनान्स आहे आपल्या देशातला, बँकांमधून एनबीएफसी, म्युच्युअल फंड यातून होणारा जो संघटित भांडवल पुरवठा आहे त्याला मोठा धक्का पोहोचेल अशी आपल्याला राज्य केंद्र संबंध ही गोष्ट अजिबात आपण लाईटली घेण्याची नाहीये. आज सुदैवाने म्हणा दुर्दैवाने जे काही प्रत्येकाच्या राजकीय भूमिकांनुसार ठरेल, परंतु आज केंद्र अतिशय ताकदवान आणि केंद्रातल्याच पक्षाचं सरकार बहुतांशी राज्यात आहे, जिथे नाहीये तिथेही आणण्याचा प्रयत्न चाललाय. त्यामुळे कदाचित आज ही समस्या आपल्याला लगेच लक्षात येणार नाही, परंतु कालौघात ज्या वेळेला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी सरकार, केंद्रात वेगळं सरकार असं परिस्थिती कालौघात कालचक्रानुसार निर्माण होईल, त्यावेळेला जीएसटीची अंमलबजावणी, उपभोक्ता राज्यांना मिळणारा फायदा, त्या करांचं वाटप, हे सगळे विषय गंभीर होणार आहेत. हे एक मोठं आव्हान आहे. एक अजून एक मोठं आव्हान हे उत्तर दक्षिण संघर्षच आहे. लक्षात घ्या, असं मोठ्या प्रमाणावर युक्तिवाद दक्षिणेतल्या राज्यांकडून होतोय की आम्ही कराच्या स्वरूपात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या स्वरूपात किंवा इतर वेगवेगळ्या मार्गाने आम्ही अधिकाधिक उत्पन्न तुम्हाला उपलब्ध करून देतोय, पण तुम्ही मात्र त्याचा फायदा घेऊ शकत नाही, तुम्ही मात्र त्याचा फायदा आम्हाला देत नाही, तुम्ही त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा उत्तरेतल्या राज्यांना देताय, असं दक्षिणेतल्या राज्यांचा आरोप आहे. पुन्हा एकदा आज हे सगळं सुप्तावस्थेत आहे. भविष्यामध्ये जर का अर्थव्यवस्था सुधारली नाही तर हे प्रश्न गंभीर होतील. लक्षात घ्या, अगदी सोपा विषय आहे ना की ज्या वेळेला सगळं चांगलं चाललेलं असतं तेव्हा भांडणं कमी असतं, ज्या वेळेला गोष्टी वाईट घडायला लागतात तेव्हा मग तुझा माझा प्रश्न येतो आणि तेव्हा मग भांडणाचे विषय येतात. त्यामुळे उत्तर दक्षिण संघर्ष हे एक महत्वाचं आव्हान. मनुष्यबळ निर्मिती हेही आपल्याकडे, कारण आपण काय केलं, मास एज्युकेशन गेल्या खास करून 15-20 वर्षात आपण मास एज्युकेशन, पण पर्यायाने त्या एज्युकेशनची क्वालिटी, शिक्षणाची गुणवत्ता कमी झाली, त्या शिक्षणाची रोजगाराच्या दृष्टीने होणारा उपयोग कमी झाला आणि ह्या सगळ्यामधून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. आता ते म्हणजे जे ज्याला आपण कष्टाची कामं म्हणतो त्यातून ते बाहेर आलेले आहेत, परंतु सेवा क्षेत्र मात्र त्यांना शोषून घ्यायला तयार नाही. अशा विचित्र अवस्थेत आपल्या देशातला आणि खास करून बी टाउन्स किंवा छोट्या शहरांमधला एक मोठा युवा वर्ग आहे. आपल्या अर्थव्यवस्थेपुढचं मोठं आव्हान असणार. आणि सरते शेवटी मी जे म्हटलं की स्टार्टअप हे आपल्या अर्थव्यवस्थेची रुपेरी किनार होत, तो प्रवाह वाहता राहायला पाहिजे. अधिकाधिक लोकांना अतिशय सुलभपणे आपला नवा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळायला पाहिजे, तो चालायला पाहिजे. आजही ही म्हणजे ते इज ऑफ डुईंग बिझनेस दाखवतात वगैरे तो वेगळा मुद्दा आहे, परंतु व्यावहारिक जो काम करणार आहे त्याला माहिती आहे की आजही नवी कंपनी सुरू करणं, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लायन्सेस पाळणं ही एक अत्यंत जटिल आणि त्रासदायक गोष्ट. तेव्हा या सगळ्यातून आपल्याला स्टार्टअप्सला कशा पद्धतीने प्रोत्साहित, सरकारने काही चांगल्या धोरणांमधून प्रोत्साहित करायचा प्रयत्न केलेला आहे, करावरती माफी दिली वगैरे वगैरे, परंतु इतरही अजून धोरणांची आवश्यकता आहे आणि स्टार्टअपचा प्रभाव कदाचित मनुष्यबळ आणि रोजगाराचा प्रश्न सोडवायला आपल्याला उपयोगी पडू शकतो. त्यामुळे स्टार्टअपचा प्रवाह चालू ठेवणं एक मोठा आव्हान. ही आव्हानं घेऊन आज अर्थव्यवस्था, या आव्हानांचा आपण यशस्वीपणे स्वीकार करू शकलो तर भारतामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, याच्याबद्दल कोणाचाच मतभेद नाही आणि ती ऊर्जा आपल्याला कुठच्या कुठे नेऊ शकते. या आव्हानांच्या मध्ये आपण ही पेलू शकलो नाही आणि जर आपण अपयशी ठरलो तर प्रसरण पावत गेलेलं वर्तुळ पुन्हा आकुंचित व्हायला लागेल. कोरोनामध्ये आपण काही प्रमाणात पाहिलं की पहिल्यांदा असं घडलं कोरोनामध्ये
की मोठ्या प्रमाणावर व्हाईट कॉलर जॉब ज्याला म्हणतो, सेवा क्षेत्रातले नोकऱ्या म्हणतो, त्याही कमी झालेल्या आहेत, त्याही गेलेल्या आहेत. हे प्रश्न अजून अजून गंभीर होऊ शकतात. आणि म्हणून आपण एका अवघड वळणावर आहोत. आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा आयोजकांनी मला तुम्हाला पुन्हा सगळ्यांसमोर हे मांडायची संधी दिली आणि त्यानिमित्ताने मी माझ्या मर्यादित आकलनानुसार, माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, माझ्या विश्लेषणानुसार आपली अर्थव्यवस्था कुठल्या अवघड वळणावर आहे मांडायचा प्रयत्न केला. मला अशी आशा आहे की या वळणावरनं आपण यशस्वीरित्या पुढे सरकू आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा पूर्वीपासून होत असलेलं प्रसरण हे वाढत राहील आणि पुन्हा एकदा आपली ही भारतभूमी जी पुढे एकेकाळी सोन्याचं धूर वगैरे निघायचं म्हटलं जायचं, ती कदाचित अतिशयोक्ती असेल, परंतु एक संपन्न, एक अतिशय निरोगी, संपन्न आणि भरभराटीला आलेली अशी अर्थव्यवस्था होईल अशी आशा मी बाळगतो आणि याचबरोबर माझं हे छोटंसं विधान सांगतो.